गुड मॉर्निंग गाईज. तर आज आम्ही चाललो आहे काहीतरी नवीन शिकायला. बाहेर वातावरण पण इतकं मस्त होतं, इतकं छान आहे, इतकं भारी व्ह्यू आहे. आत्ता आम्ही चाललो आहे पॉपदेव घाटात ना चिवेवाडीला, जे माझं गाव आहे. तर तिथला हा व्ह्यू आहे. इतका सुंदर व्ह्यू होता, खूप छान वाटत होतं. आणि थोड्या वेळानं असं फॉग पण दिसत होतं असं इकडं आम्हाला पुढं. कुठं चालला आतिश? कुठं? कशासाठी? लावणी, भात लावणी. कोणासोबत? पप्पा कुठं चालले? आता शेतावर चाललोय. शेतावर काय करायला चाललोय. कोणाला घेऊन? जावयाला पुरीला घेऊन लावणी करायला. तर आम्ही सगळे चाललोय शेतात. बघा इथं कुठं आलं आता मस्त. ओ हो हो, आता आम्ही मस्त शेतात लावणी करायला चाललोय. आणि अवतार असा असतो आणि धबधब्यात बसायला आम्ही चाललोय. नाही डुवल येते. येस. ऊन आले. शिट यार, आम्ही निघालो आणि ऊन आला आणि आम्हाला पाहिजे होता पाऊस. आता माझा भाऊ माझ्या नवऱ्याला शिकवणार आहे कसं असतं शेती, काय असतं. फर्स्ट टाइम आलेत ते शेतात. सो बघू आता. याच्यावर आपण गौऱ्या थापूयात. फॉर्च्युनर आणली आम्ही गौऱ्या थापण्यासाठी स्पेशल. आता आम्ही या रोडने चाललो आमच्या शेतात. तरी आता ऊन आहे म्हणून थोडं छान आहे एरिया सगळा, नाही तर खूप जास्त चिक्कल असतं. तू काय सांगशील दादा, कसं चाललंय? आता खूप सारी लोक येणार आहेत खाली शेतावर भात लावणीसाठी. हे आमचं चिंचचं झाड आहे, जिथं माझा भाऊ लहानपणीपासून चिंच तोडतो आणि माझ्यासाठी आणायचा. पण आता नाही आणत. हसू नका जास्त, दिसतोय तू व्हिडिओ मध्ये. काय आता ते इझी जाग्यांवर. त्याच्यावर काय अजून एक काटेरी झाड आता आम्ही चाललोय शेतात आमच्या. आपण असं चालतंय ना. कसं आता आम्ही आलोय आमच्या शेतात, जिथं ऑलरेडी काम चालू आहे. आज वातावरण पण छान आहे, जरासं ऊन. हा माझा भाऊ आहे दुसरा, जो बसलाय लक्ष देतोय सगळीकडं. आणि हे सगळे आपली शेती ती हे कोण हे पण आपलं येते का? आता आम्ही आलोय छोट्या वॉटरफॉल कडे शेताचे. दादा काय सांगतोय तू? ह्याला खुपट बोलतात. स्नेल मराठीत खुपट बोलतात. थांबा अजून जवळ नाही. डुवल मला चालेल. स्वतःला धर. हा माझा मोठा भाऊ आहे. आता बकरी झालं. आता बकरी तुला आता काय व्हिडिओ
आणि तिकडनं प्रयत्न करत आहे. प्रयत्न करते. आता हे लोक नाही ह्याच काम करतात. आता आम्हाला नवीन टास्क दिला होता शेतात चिखल करायचा, सो आम्ही ट्राय करत होतो. पण ते दोघं बैल आम्हाला घाबरत होते. आम्ही फॅमिलियर नव्हतो त्यांच्यासाठी म्हणून, बट आम्ही तरी ट्राय केला आणि खूप डिफिकल्ट आहे. खूप जास्त कसे करतात शेतकरी त्यांनाच माहीत आहे, पण खूप जास्त डिफिकल्ट आहे आणि मज्जा आली पण आम्हाला हे सगळं करताना. आणि आता फायनली आमच्या दोघांना भात लावायला शिकवत होते माझे पप्पा, सो आम्ही आता ते शिकत होतो. मज्जा येत होती, पण ते लोक खूप फास्ट करत होते आणि आम्ही दोघं न्यू गमर्स होतो म्हणून आमचं हळूहळू चाललेलं. बट आतिशने खूप जास्त छान केले माझ्यापेक्षा, पहिल्यांदा शेतात येऊनसुद्धा. हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा तो किती छान पद्धतीने भात लावणी करतो. त्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता, बट त्यांनी पुरेपूर मजे घेतले या एक्सपिरियन्सचे आणि त्याला खूप आवडलं.